मित्रांनो, तुमचं साहिल ब्लॉगच्या यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा स्वागत आहे. तर आपण आज बघितलं असेल भैरवनाथ केसरीचं भव्य दिव्य असं ओपनचं मैदान संपन्न झालं आणि त्या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बकासूर हा पळताना दिसला. बकासूर मित्रांनो आज एक नवीन नंदी घेऊन पळाला. चेंडू बकासूर आणि चेंडू मित्रांनो गट क्रमांक 16 मध्ये पळताना दिसले. सुंदर अशी मित्रांनो गाडी पळाली, परंतु बक्कासूरची आज ओपन मैदानामध्ये हार झाली होती. परंतु बक्कासूरला निकाल देण्यात आला, कारण जी दुसरी गाडी होती त्याच्या मित्रांनो नंदींना खाली सुट्टीला मारहाण करण्यात आली होती आणि बक्कासूर आणि चेंडूला निकाल देण्यात आला. आणि नक्कीच बक्कासूरने त्या संधीचं सोनं केलं. आणि आज जे भव्य दिव्य असं मैदान झालं भैरवनाथ केसरीचं, मौजे बेलमाची तालुका वाई जिल्हा सातारा या ठिकाणी 1,11,111 रुपयाचं प्रथम क्रमांकाचं बक्षीस होतं या मैदानामध्ये. आणि या मैदानामध्ये बक्कासूर आणि चेंडू तृतीय क्रमांकाचे मानकरी ठरले. आणि मित्रांनो, आता बक्कासूर आपल्याला कोणत्या मैदानामध्ये पळताना दिसेल तर मित्रांनो, ग्रामदैवत श्री भैरवनाथ जोगेश्वरी यात्रा उत्सवानिमित्त आयोजित भव्य दिव्य असं बैलगाडा शर्यत मैदान पिरंगुट केसरी भव्य दिव्य असं ओपनचं मैदान होणार आहे. शनिवार दिनांक 21/3/2026 रोजी मौजे पिरंगुट गोळेआळी गावठाण तालुका मुळशी जिल्हा पुणे या ठिकाणी या मैदानामध्ये प्रथम क्रमांकासाठी बक्षीस असणार आहे 1,11,000 रुपये, द्वितीय क्रमांकासाठी 81,000 रुपये, तृतीय क्रमांकासाठी 61,000 रुपये, चतुर्थ क्रमांकासाठी 51,000 रुपये, पंचम क्रमांकासाठी 41,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 31,000 रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी 21,000 रुपये. आणि हे मैदान अखिल भारतीय बैलगाडा संघटना महाराष्ट्र राज्य आणि मुळशी तालुका यांच्या नियमानुसार होणार आहे. आणि या मैदानामध्ये क्वार्टर फायनलसाठी देखील बक्षीस आहेत. प्रथम क्रमांकासाठी 10,000 रुपये, द्वितीय क्रमांक 9,000 रुपये, तृतीय क्रमांक 8,000 रुपये, चतुर्थ क्रमांक 7,000 रुपये, पंचम क्रमांक 6,000 रुपये, सहाव्या क्रमांकासाठी 5,000 रुपये आणि सातव्या क्रमांकासाठी 4,000 रुपये. आणि या मैदानामध्ये मेगा फायनलसाठी देखील प्रत्येकी 2,000 रुपये रोख रक्कम व मानाची ढाल देण्यात येणार आहे. आणि हे मैदान आपल्याला लाईव्ह प्रक्षेपण एस टी सी लाईव्ह या यूट्यूब चॅनलवरती बघायला मिळेल. आणि या मैदानामध्ये 3,000 गाडा मालकांना जेवणाची सोय केलेली आहे. आणि या मैदानाचे आयोजक आहेत समस्त ग्रामस्थ मंडळ पिरंगुट. आणि या मैदानामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका द्वादशी हिंद केसरी बक्कासूर हा 100% या मैदानामध्ये पळताना दिसेल. त्याचबरोबर मित्रांनो, महाराज असेल, वादळ असेल, हे देखील नंदी आपल्याला भव्य दिव्य अशा पिरंगुट केसरी मैदानामध्ये पळताना दिसतील. नक्कीच बक्कासूरचा पहिरा कोण असेल? मित्रांनो, आपण आज बघितलं असेल बक्कासूर एक नवीन चेहरा घेऊन पळताना दिसला भव्य दिव्य अशा भैरवनाथ केसरी मैदानामध्ये. आणि या पिरंगुट केसरी ओपनच्या मैदानामध्ये 21 मार्चला बक्कासूर आणि घोटकरांचं छोटं रॉकेट, घोटकरांचा सर्जा आपल्याला हा जोड एका जोट्यामध्ये पुन्हा एकदा पळताना दिसू शकतो. मित्रांनो, आपण बघितलं असेल घोटचा सर्जा आणि बक्कासूर बडेबाबा केसरी मैदानामध्ये पळाले होते आणि त्या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे मानकरी ठरले होते. आणि नक्कीच 21 तारखेला बक्कासूर आणि घोटचा सर्जा हाच जोड आपल्याला या मैदानामध्ये पळताना या भव्य दिव्याच्या पिरंगुट केसरी ओपनच्या मैदानामध्ये पळताना दिसणार आहे. आपण बघितले असेल हा जोड जेव्हा जेव्हा एका जोट्यामध्ये पळताना दिसलाय तेव्हा तेव्हा मित्रांनो आपल्याला एक टॉपचं स्पीड बघायला मिळाले. मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा येथे बडेबाबा केसरी मैदानामध्ये निर्विवाद असं वर्चस्व बघायला मिळालेलं घोटचा सर्जा आणि द्वादशी हिंद केसरी बक्कासूरच्या गाडीचं. आणि नक्कीच 21 तारखेला देखील ओपनच्या मैदानामध्ये हाच जोड आपल्याला पळताना दिसेल.